पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला सावित्रीचे उपवास वडपूजनाने देवाकडे साकडे. जन्मोजन्मी पतीपत्नीचे नाते असेच अखंड राहावे अशी प्रार्थना करत मंगळवारी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला पिंपळगाव बसवंतसह परिसरातील गावातील सुवासिनींनी वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यानिमित्त पिंपळगाव बसवंत परिसरातील तसेच नगरामधील विविध मंदिरे व आपल्या घराच्या परिसरात असलेल्या वडाच्या मोठ्या वृक्षाखाली सुवासिनींची पूजेसाठी गर्दी झाली होती. पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला आहे. आपल्या पतिव्रत्याने सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले अशी आख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते. आजच्या आधुनिक युगातही हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपूजा करून निसर्गाचे संवर्धन करून त्याची पर्यावरणाच्या दृष्टीने जोपासना करणे हाही वटपौर्णिमेचा हेतू आहे. शुक्रवारी सकाळी 10 नंतर श्री महादेव मंदिर, श्री स्वामी समर्थ दरबार परिसरात तसेच वटवृक्ष या ठिकाणी पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. नवविवाहित महिलांसह जुन्या पिढीतील महिलांनी सौभाग्याचं लेणं घेऊन मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी त्या पोहोचल्या. वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे 7 फेर बांधत मोठ्या भक्तिभावाने उपवास पकडून पूजा अर्चा करून तिथे उपस्थित असणाऱ्या महिलांना वाण दिले. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात महिलांनी हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून पूजा करण्यात आली. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील उच्च शिक्षित डॉक्टर भाग्यश्री जंजाळे सारख्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये महिलांची प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया करीत कर्तव्य बजावत असताना सेवा महत्त्वाची असल्यामुळे वकील, इंजिनियर, शिक्षिकासह नोकरदार व्यावसायिक, सिनेसृष्टीतील ॲक्टर, मॉडेल, इचलकरंजीमधील प्रसिद्ध उद्योजिका तथा मिस इंडिया शुभांगी शिंत्रे यासारख्या महिलाही उत्साहाने वडाची पूजा करताना ठिकठिकाणी दिसून येत होत्या. तर काही डॉक्टर, वकील, बस कंडक्टर सारख्या महिला आपले कर्तव्य बजावत जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करीत होत्या. वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या. तसेच आपला उत्सवाचा क्षण आपल्याला मोबाईलमध्ये त्या टिपत होत्या. तर पूजेचे फोटो, व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकविले. दुपारपर्यंत वडाची पूजा आटोपल्यानंतर घराघरात जाऊन वाण देण्यासाठी सायंकाळपर्यंत महिलांची धावपळ सुरू होती. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी.